आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. अंधारे म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये केलेल्या ट्विटमध्ये ऐतिहासिक क्षण असा उल्लेख केला होता. त्या ट्विटचा नेमका अर्थ काय याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. विरोधकांमुळे विधेयक पडलं असा दावा आता केला जात असेल तर मग त्या ट्विटमधील विधानाचा अर्थ काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 2023 मधील ट्विटचाही उल्लेख करत लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याचे त्यात नमूद असल्याचे सांगितले. खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण हे जनतेसमोर स्पष्ट व्हायला हवं असे त्या म्हणाल्या. अंधारे यांनी पत्रकार परिषदेत 2023 मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले जात असताना केलेली भाषणेही वाचून दाखवली. त्यामध्ये विधेयक मंजूर झाल्याचे सांगितले गेले होते असे त्यांनी नमूद केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या काळातील भाषणाचाही उल्लेख त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच विधेयकाची हत्या झाली आणि भ्रूण हत्या असा शब्दप्रयोग केल्याबद्दलही अंधारे यांनी टीका केली. हा शब्दप्रयोग गंभीर असून त्याचा अर्थ त्यांना कळलेला नसावा असे त्या म्हणाल्या. इतिहासाचा संदर्भ देताना अंधारे म्हणाल्या की महिला आरक्षणाची भ्रूण हत्या सर्वप्रथम 1951 मध्ये झाली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विधेयक मांडले असताना श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी त्याला विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता असेही त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी फडणवीस यांना थेट सवाल केला की महिलांसाठी तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवणार का, जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली होती. खरं तर काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे पडलेले खांदे आणि गळालेला आत्मविश्वास स्पष्ट करत होता की त्यांनी स्वतःने सुद्धा मनातल्या मनात ती हार मान्य केलेली आहे. पण तरी सुद्धा ते काल असं रेटून म्हणाले की महिला आरक्षण विधेयक हे होणार होतं मंजूर. दादा तुमचा फोन घेऊन बाहेर जा, नाही तर फोन सायलेंट बदला. महिला आरक्षण विधेयक हे मंजूर होणार होतं, मात्र या विधेयकाला विरोध केला गेला आणि तो विरोध हा विरोधकांनी केला. काही गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या अतिशय बैजवार स्पष्ट करणं गरजेचं आहे. जर महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार होतं 2026 मध्ये असं देवेंद्रजी म्हणत असतील तर मग हे ट्विट काय आहे हे आम्हाला देवेंद्रजींनी सांगावं. हे ट्विट याची तारीख आहे 20 सप्टेंबर 2023 सकाळी 9:14 2023चं ट्विट आहे हे. आणि यात देवेंद्रजी असं म्हणतात, ऐतिहासिक क्षण, लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली. याच्यात मोदीजी स्पष्टपणे सांगतायत की 33% आता सीट आमच्या आरक्षित होणार आहेत. आता एवढं सगळं असतानाही ते असं म्हणाले काल की हत्या झाली, विधेयकाची भ्रूण हत्या झाली. फार मोठा शब्द वापरलाय. भ्रूण हत्या हा शब्द कदाचित भाजपच्या लोकांना वापरताना काही वाटत नसेल, पण मी एक संवेदनशील स्त्री आहे. भ्रूण हत्या हा शब्द पोटात कालवा कालव करणारा आहे. भ्रूण हत्या या शब्दाचं गांभीर्य त्यांना कळेल ज्यांना गोधरा दंगलीच्या वेळेला एखादं बाळ खडकावर आपटून मारलं जात असताना ज्यांनी त्याचं रिपोर्टिंग केलंय ते बघणारे आणि ते रिपोर्टिंग वाचणारे त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य कळेल. भ्रूण हत्या शब्द काय असतो. पण जर महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भ्रूण हत्या केली असं त्यांचं म्हणणं असेल तर पुन्हा अजून एक कागद दाखवला पाहिजे की महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भ्रूण हत्या जर कोणी केली असेल तर ती सगळ्यात आधी 1951 साली केली गेली. 1951ला जी भ्रूण हत्या केली ती कुणी केली आणि कधी केली? जेव्हा या देशाच्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा हिंदू कोड बिल मांडलेलं होतं, महिलांच्या अधिकारासाठी मांडलेलं होतं, महिलांना मूल दत्तक घेता यावं, त्यांच्या विवाहाच्या संबंधाने, त्यांच्या पोटगीच्या संबंधाने, त्यांच्या संपत्तीच्या वारसा हक्काच्या संबंधाने हे बिल होतं. आणि या विधेयकाला विरोध कोण करत होतं? फडणवीस साहेब हे आपल्याला माहिती असलं पाहिजे बरं का, की भ्रूण हत्या कुणी केली. तर ही भ्रूण हत्या केली होती ती सगळ्यात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहानुभूतीधारक असणाऱ्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतेय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस जरी वाचले तरी हे संदर्भ सगळे मिळतील.
आणि त्याचा हा उतारा मी जाणीवपूर्वक हा प्रिंट करून आणलाय की ज्याच्यामध्ये जेव्हा बाबासाहेब बिल मांडत होते तेव्हा या बिलाला कडाडून विरोध करणारे कोण होते, तर RSSचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय होते. संकेश्वर पीठाचे जेरे शास्त्री हे ठाण मांडून दिल्लीच्या बाहेर बसले होते आणि बाबासाहेबांच्या विरोधात शंख करत होते, आंदोलन करत होते. हे बिल होऊच नये म्हणून शेवटी वैतागलेल्या बाबासाहेबांनी जर मी या खुर्चीवरून महिलांना न्याय देऊ शकत नसेल तर मला पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत बाबासाहेबांनी राजीनामा दिला. ते खरे महिलांचे कैवारी होते. फडणवीस साहेब, आपण जर खरंच महिलांचे कैवारी असाल आणि आपल्याला जर एवढं वाटत असेल तर हे सगळं 1 कोटी सह्या बियाचं काही गरज नाही. काय तुमची तयारी आहे का? काय तुमची तयारी आहे का तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायची? कारण महिलांच्या अधिकारासाठी आपल्या केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारी पहिली व्यक्ती या देशात झाली, शेवटची व्यक्ती या देशात झाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.